गुरुजी नमस्कार. आज आपल्याकडे सटाण्यावरून पेशंट आले. तर महिनाभरापूर्वी मॅडम आल्या होत्या, तेव्हा काय परिस्थिती होती आणि आज काय आहे आपण हे जाणून घेऊया. हां मॅडम, आपल्याला काय त्रास होता आणि कधी आपण आला? आम्ही मागच्या महिन्यात 27 फेब्रुवारीला आलो होतो. जानेवारी 27 जानेवारीला आलो होतो. त्यावेळेस आम्ही त्याच्या आधी आम्ही नाशिकला भांबरे डॉक्टरांकडे गेलो होतो. तर ती गाठ त्यांनी सांगितलं 7-8 गाठीत बामध्ये असं, तर बायोप्सी करावी लागेल. मग आमच्या चिरंजीवने काही करू दिली नाही ती बायोप्सी. त्यांनी सांगितलं की इथं अहमदनगरला डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे जाऊ आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ. तर आम्ही त्यांच्याकडे गेलो. तर आम्हाला महिन्यामध्येच बराचसा फरक जाणवला त्या औषधांनी. एक महिना झाला. हो, 1 महिना झाला. मग 1 महिन्यानंतर आम्ही सोनोग्राफी केली. तर सोनोग्राफीवाल्यांनी म्हणजे जवळजवळ 70-80% गाठ व्यवस्थित झाली. 1 महिन्यानंतर. हो. आणि आज नाशिकला जेव्हा गुरुजी आले तर तुम्ही आज परत आले. पुन्हा बराच फरक पडला. जवळजवळ 90% फरक पडला. आज गुरुजींनी नाडी बघितली, ते म्हटले जवळजवळ आता 90% 100% पर्यंत त्या कव्हर झाल्या. तर एवढा चमत्कारिक रिझल्ट आहे. गुरुजी याच्यावरती नमस्कार. या सटाणा तालुका सटाण्यावरून आलेले पेशंट आहेत. तर यांची चिरंजीव नाशिकमध्ये असतात. तर त्यांना सांगितलेलं होतं बायोप्सी करा, कारण त्यांना ब्रेस्टमध्ये, उजव्या ब्रेस्टमध्ये 6-7 गाठी होत्या. तर ते सगळे चेकअप केल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की तुम्ही बायोप्सी करा, आणि बायोप्सी केल्यानंतर आपण पुढे बघूया. मग त्यांच्या चिरंजीवांनी ते माझ्याकडे घेऊन आले कर्जत या ठिकाणी कोरेगावला. आणि मग त्यांचं नाडी परीक्षण करून आपण त्यांना औषधं दिली. आज फक्त 1च महिना झालेला आहे आणि त्या 6-7 गाठी पूर्णपणे नाहीशा झालेल्या आहेत. एकही गाठ त्यांच्या शरीरामध्ये आता तिथे नाही आहे. तर डॉक्टरांकडे त्यांनी परत चेक केल्यानंतर डॉक्टरांनी पण त्यांची औषधं पूर्णपणे आता बंद केली. आणि पंचगव्य चिकित्सेतून असा एक अप्रतिम रिझल्ट हा आता परत आपल्यासमोर आलेला आहे. तर गेल्या 1 महिन्यापासून हे पेशंट व्यवस्थित औषधं घेत आहेत आणि आता ते पूर्णपणे बरे झाले. दोघं पण शिक्षक आहेत प्राथमिक शाळेमध्ये, बरोबर ना? तर प्राथमिक शाळेमध्ये हे दोघंजण शिकवत आहेत. तर हे होत असताना काही चुकीच्या आहारामुळे आणि आपल्या दिनचर्येमुळे हा सगळा प्रॉब्लेम त्यांच्या शरीरामध्ये उद्भवलेला होता. आता ते पूर्णपणे याच्यातून बरे आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, हे असे काही रुग्ण आपल्याकडे असतील ज्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला आहे किंवा त्यांना शक्यता वाटते. असे जे दुर्धर आजार आहे ज्याचं कुठेच निदान होत नाही, यासाठी नाशिकला, तसेच अहिल्यानगरला, पुण्याला व कोरेगावला, तसेच श्रीरामपूर येथे गुरुजी उपलब्ध असतात. याची सर्व माहिती आपणास पाहिजे असेल तर आपण दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. नमस्कार, मी आशिष सूर्यवंशी, डिवाइन टच हिलिंग, कोरेश्वर गोसंवर्धन याला रिप्रेझेंट करतो नाशिकवरून. धन्यवाद.